आता आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबल बद्दल सगळी माहिती घेतली. म्हणजे मागच्या पेजवरती जो मॉडर्न पिरियॉडिक टेबल आहे याच्याबद्दल मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन केलं की हे जे हुब्या ज्या लाईन्स आहेत, उभ्या ज्या ओळी आहेत त्यांना ग्रुप्स म्हणतात. आडव्या ज्या ओळी असतात त्यांना काय म्हणतात, पिरियड्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर एक एक अणुअंक वाढत जातो. हे सगळे आपण वैशिष्ट्य बघितले, एस ब्लॉक, एफ ब्लॉक. आता आपण पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल म्हणजे काय, आधुनिक आवर्त सारणीतील आवर्ती कल हे पाहूया. तर कशाला म्हणतात आवर्ती कल? सी हियर, when the properties of the elements in a period or a group of the modern periodic table are compared, certain regularity is observed in their variations. म्हणजे पिरियड्समध्ये म्हणजे ज्या हुब्या ओळी आहेत किंवा ज्या आडव्या ओळी आहेत त्याच्यामध्ये मूलद्रव्यांची जी वैशिष्ट्ये आहेत ती एक त्यांच्यामध्ये काही बदल आपल्याला दिसतात आणि त्या बदलांमध्ये नियमितता आढळून येते. म्हणजे ज्यावेळेस आपण डावीकडून उजवीकडे जातो किंवा वरून खाली येतो ते एलिमेंट्समध्ये काही चेंजेस आपल्याला दिसतात. त्या चेंजेसमध्ये जी नियमितता आढळते त्यालाच आपण म्हणतो पिरियॉडिक ट्रेंड्स इन द मॉडर्न पिरियॉडिक टेबल. तर काय काय चेंजेस आपण बघणार आहोत, कोणते कोणते चेंजेस. तर पहिले आपण ह्या पाठामध्ये किंवा ह्या इयत्तेमध्ये संयुजा, व्हॅलेन्सी म्हणजे काय, संयुजा इलेक्ट्रॉन्स अणूतील जी शेवटची कक्षा असते, मूलद्रव्यांच्या अणूमध्ये जी शेवटची कक्षा असतात त्याच्यातले जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स असं म्हटलं जातं. तर त्या संयुजाबद्दल आपण बघणार आहोत की जसजसं आपण एलिमेंट्सचं बघत जातो, डावीकडून उजवीकडे जातो किंवा उभ्या वरून खाली येतो, तर ह्या व्हॅलेन्सीमध्ये काय चेंजेस होतात आणि त्या चेंजेसमध्ये काय नियमितता आहे हे आपण आता बघणार आहोत. त्याच्यानंतर अणूच्या आकारमानामध्ये काय चेंजेस होतात किंवा धातू अधातू जे गुणधर्म आहेत त्याच्यामध्ये काय काय चेंजेस होतात ते आपण ह्याच्यात शिकणार आहोत. तर फर्स्ट आहे व्हॅलेन्सी. You have learned in the previous standards that the valency of an element is determined by the number of the electrons present in the outermost shell of its atom. मी आताही तुम्हाला सांगितलं आणि आपण मागच्या इयत्तेत पण हे शिकलेलो आहेत की आपण व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय, तर ॲटम्समध्ये जी सर्वात शेवटची जी शेल असते त्याच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यावरून त्या अणूची व्हॅलेन्सी ठरवली जाते, त्या मूलद्रव्याची संयुजा ठरवली जाते. दॅट इज द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स. तर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजेच अणूची शेवटची जी कक्षा असते छोटं झालं ना, तर अणूची जी शेवटची कक्षा असते त्याच्यामधल्या इलेक्ट्रॉन्स वरून त्या अणूची संयुजा ठरवली जाते. What is the relationship between the electronic configuration of an element and its valency? तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जेव्हा आपण पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात, 2, शेवटच्या शेल्समध्ये 8 असे भरतात, मग थर्ड शेल्समध्ये, फोर्थ शेल्समध्ये, तर जी शेवटची असते त्याच्यामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यावरून त्या मूलद्रव्याची व्हॅलेन्सी ठरवली जाते. हा या दोघांमधला संबंध आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे इलेक्ट्रॉन्स डिवाइड केली जातात आणि त्याच्यावरून व्हॅलेन्सी ठरवली जाते. ॲटॉमिक नंबर ऑफ बेरिलियम इज 4. ॲटॉमिक नंबर म्हणजे अणुअंक. बेरिलियमचा अणुअंक 4 आहे, तर ऑक्सिजनचा 8 आहे. तर राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द टू अँड डिड्यूस देअर व्हॅलेन्सी फ्रॉम द सेम. तर कॉन्फिगरेशन माहिती आहे की पहिल्या शेलमध्ये आपण किती 2 आणि मग दुसऱ्या शेलमध्ये किती राहणार, जर 4 हे आहे ॲटॉमिक नंबर्स 4 आहेत म्हणजे इलेक्ट्रॉन्स पण किती आहेत 4. तर पहिल्या शेलमध्ये आपण 2 जर ठेवले तर फक्त उरणार 2, मग शेवटच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स असणार 2 आणि म्हणून बेरिलियमची संयुजा किती आहे 2. जर ऑक्सिजनचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर ते येणार पहिल्या शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आणि दुसऱ्या शेलमध्ये म्हणजे शेवटच्या शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स, तर त्याची संयुजा 6. राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स आपण ते बघितलं. द टेबल ऑन द नेक्स्ट पेज इज मेड ऑन द बेसिस. आता याच्यामध्ये त्यांनी टेबल दिलं आहे त्याच्यावरून तुम्हाला 20 एलिमेंट्सचं कॉन्फिगरेशन करायला सांगितले आणि संयुजा काढायला सांगितले, जसं मॉडर्न पिरियॉडिक टेबलमधले. What is the periodic trend in the variation of valency while going from left to right within a period? तर व्हॅलेन्सीमध्ये काय आपल्याला डिफरन्स आढळतो. संयुजा जर आपण
डावीकडून उजवीकडे जातोय तर अणुअंक वाढतोय, म्हणजेच अणुअंक वाढतोय म्हणजे इलेक्ट्रॉन्स पण एक एकनी वाढतोय. म्हणजे ज्यावेळेस आपण मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये डावीकडून उजवीकडे जातो त्यावेळेस व्हॅलेन्सी जी आहे, संयुजा जी आहे ती वाढते, पण ज्या अणूचे जे कवच आहेत म्हणजे जे इलेक्ट्रॉन्सचे जे शेल्स आहेत हे सारखेच राहतात. कळतंय? व्हॉट इज द पिरियॉडिक ट्रेंड व्हेरिएशन ऑफ व्हॅलेन्सी गोईंग डाऊन अ ग्रुप. म्हणजे ज्यावेळेस आपण वरून खाली येतो, वरून खाली येताना काय होतं आहे की इलेक्ट्रॉन्सचे जे शेल्स आहेत ते वाढत जात आहेत. एक मिनिट, मी तुम्हाला इथे तक्ता दाखवून सांगते. हां, जेव्हा आपण वरून खाली येतो ना त्यावेळेस काय होतं, इथे आता अणुअंक 1 आहे, इथे 3 आहे. 3 म्हणजे आपण जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन केलं तर पहिल्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2, बरोबर. आणि शेवटच्या ह्याच्यात किती उरणार मग? 1. त्यानंतर इथे सोडियममध्ये 11 आहे म्हणजे 2, 8 आणि 1. पोटॅशियममध्ये 19 आहेत म्हणजे 2, 8, 8, 1. ठीक आहे. म्हणजे यांच्यामध्ये जे आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतो त्याच्यामध्ये काय होतं आहे, शेवटची जी शेल आहे त्याच्यामधले जे इलेक्ट्रॉनची संख्या ही सारखी आहे, फक्त काय वाढत चाललेत, शेल्स वाढत चाललेत. अणुभोवतीचे जे इलेक्ट्रॉन्सचे शेल्स आहेत ते वाढत जात आहेत. वरून खाली येताना संयुजा सारखीच आहे पण शेल्स वाढत आहेत. पण ज्या वेळेस आपण आडवे जातो म्हणजे डावीकडून उजवीकडे जातोय त्यावेळेस काय होतंय, आता इथे अणुअंक 3 आहे, इथे अणुअंक 4 आहे. जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण केलं तर 2, 1 असं होईल. इथे 2, 2, इथे 2, 3, इथे 2, 4, इथे 2, 5. म्हणजे काय होतं आहे, फक्त इलेक्ट्रॉन्सची जी संख्या आहे ही वाढते पण शेल्स आहे म्हणजे अणूचे जे इलेक्ट्रॉन्सच्या ज्या सेल आहेत ह्या काय आहेत, समान आहेत, सारख्या आहेत. कळतंय? म्हणजे ज्यावेळेस आपण डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा संयुजा जी आहे एक एकनी वाढते आणि ज्यावेळेस आपण वरून खाली येतो त्यावेळेस काय होते, संयुजा सारखीच राहते. कळतंय? पुढे तर हे आपलं झालं संयुजामध्ये काय फरक, आवर्ती ही जी सारणी आहे याच्यामध्ये काय फरक आढळतो ते आपण बघितलं. आता आपण पाहूया ॲटॉमिक साईज म्हणजे अणूचे आकारमान. You have seen in the previous standard that size, that is the volume, is a fundamental property of matter. म्हणजे एक गुणधर्म आहे, तो पदार्थाचा एक गुणधर्म आहे आकारमान म्हणजे. आणि हे जे आकारमान आहे कशाने मोजले जातं तर त्रिज्या, रेडियस. साइज ऑफ एन ॲटम इज इंडिकेटेड बाय इट्स रेडियस. ॲटॉमिक रेडियस इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ ॲटम अँड इट्स आउटरमोस्ट शेल. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की त्रिज्या आपण कशी मोजतो, सर्कलमध्ये त्रिज्या कशी मोजतात तर केंद्रक आणि बाहेरची जी शेल आहे तेवढं डिस्टन्स त्याला म्हणतात त्रिज्या. आता ही जी ॲटमची जी त्रिज्या आहे, ॲटॉमिकची रेडियस आहे, ही कशामध्ये मोजली जाते, पिकोमीटर. पिकोमीटर जे आहे हे नॅनोमीटरपेक्षा पण लहान आहे. तर 1 पिकोमीटर इज इक्वल टू 10⁻⁻12 मीटर. म्हणजे मीटरपेक्षा हे इतकं लहान आहे, एवढ्या पटीने ते लहान आहे. सम एलिमेंट्स अँड देअर ॲटॉमिक रेडियस आर गिवन हिअर. इथे तुम्हाला काही एलिमेंट्स दिलेले आहेत आणि त्यांची ॲटॉमिक रेडियस पिकोमीटरमध्ये दिली आहे. ऑक्सिजन, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, बेरिलियम, लिथियम आणि त्यांची ॲटॉमिक रेडियस दिली आहे. आणि त्याच्यावरून तुम्हाला हे प्रश्न विचारलेत. By referring to the modern periodic table, find out the periods to which the above elements belong. तर तुम्हाला सांगितलं की हे जे एलिमेंट्स तुम्हाला दाखवले हे कोणत्या पिरियड्समध्ये आहेत, तर हे सेकंड पिरियड्समधले एलिमेंट्स आहेत. अरेंज द अबोव एलिमेंट इन डिक्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक रेडियाय. म्हणजे ॲटॉमिक रेडियाची अशी मांडणी करा, मूलद्रव्यांची अशी मांडणी करा की त्यांच्या उतरत्या क्रमाने. मग सर्वात पहिले कोणता येणार, 152, दॅट इज लिथियम, त्याच्यानंतर बेरिलियम, नंतर ऑक्सिजन, अशी उतरत्या क्रमाने मांडणी करायला सांगितले. डज दिस अरेंजमेंट मॅच विथ पॅटर्न ऑफ सेकंड पिरियड. तर सेकंड पिरियडशी ही मांडणी जुळते का, तर हो जुळते. फक्त याच्यामध्ये क्रम जे आहेत हे उलटे असे लावलेत. तर सेकंड पिरियडमध्ये मांडणी जी आहे ती कशी केलेली असते, एक एक अणुअंक फक्त वाढत जातो अशा तऱ्हेने. Which of the above elements have the biggest and smallest atom.
याच्यामधला बिगेस्ट ॲटम कोणता आहे? लिथियमचा. स्मॉलेस्ट कोणता आहे? ऑक्सिजन आणि नायट्रोजनचा. व्हॉट इज द पिरियॉडिक ट्रेंड ऑब्झर्व इन व्हेरिएशन ऑफ ॲटॉमिक रेडियस वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. तर डावीकडून उजवीकडे जाताना काय चेंजेस आपण ॲटॉमिक साईजमध्ये बघतो, तर ते आता आपण इथे बघूया. यू विल फाइंड दॅट ॲटॉमिक रेडियस गोज ऑन डिक्रीजिंग वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. तर आवर्तामध्ये ज्यावेळेस आपण डावीकडून उजवीकडे जातो त्यावेळेस अणुत्रिज्या ही कमी कमी होत जाते. का कमी होते अणुत्रिज्या? त्याचे रिझन काय आहे? तर वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड द ॲटॉमिक नंबर इन्क्रीजेस 1 by 1. आपण बघितलं की अणुअंक हा एक एकनी वाढत जातो. मिनिंग काय होतं? पॉझिटिव्ह चार्ज ऑन द न्यूक्लियस इन्क्रीजेस बाय 1 unit ॲट अ टाईम. अणुअंक वाढतोय म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज एक एक अंकाने वाढतो आहे. अणुमधला अणुकेंद्रकातील जो पॉझिटिव्ह चार्ज आहे, धनता आहे, धनता ही एक एकनी वाढत जाते. आणि हाऊ एवर ॲडिशनल इलेक्ट्रॉन गेट्स ॲडेड टू द सेम आउटर मोस्ट शेल. इकडे जर अणुअंक एक एकने वाढतोय तर आउटर मोस्ट शेलमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते पण एक एकने वाढतात. अँड ड्यू टू द इन्क्रीज्ड न्यूक्लिअर चार्ज इलेक्ट्रॉन्स आर पुल टुवर्ड्स द न्यूक्लियस टू अ ग्रेटर एक्सटेंट. आता आतमध्ये इलेक्ट्रिक चार्ज, पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज, धनता जर जास्त असेल तर ती काय करणार? जे इलेक्ट्रॉन्स आहेत जे निगेटिव्ह चार्जमधले आहेत त्यांना काय करेल? आपल्याकडे अट्रॅक्ट करेल. तर दोघांमधला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे हा वाढत जाईल आणि त्याच्यामुळे काय होतं? साईज जी आहे ती कमी होते. म्हणजे ते इलेक्ट्रॉन्स त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात आणि तशी त्याची साईज जी असते अणूची ही कमी कमी होत जाते. म्हणजेच अणुत्रिज्या काय होते? कमी कमी होत जाते. तर जसं आपण डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा अणुत्रिज्या ही काय होते? कमी होत जाते. इथे पण तुम्हाला काही एलिमेंट्स दिलेले आहेत. पोटॅशियम, सोडियम, त्याच्यानंतर रुबिडियम, नंतर सीझियम, लिथियम. आता त्यांच्यावरून तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले ते पाहूयात आपण. बाय रेफरिंग टू द मॉडर्न पिरियॉडिक टेबल फाइंड आउट द ग्रुप्स टू विच अबोव. ग्रुप्स विचारले तर हा फर्स्ट ग्रुपमध्ये हे सगळे एलिमेंट्स येतात. त्याच्यानंतर त्यांनासुद्धा त्यांच्या चढत्या क्रमानुसार अरेंज त्यांना करायला सांगितलं आहे. आणि ही अरेंजमेंट फर्स्ट ग्रुपशी रिलेटेड आहे का? तर हो, फर्स्ट ग्रुपमधलेच हे एलिमेंट्स आहेत. विच ऑफ द अबोव एलिमेंट हॅव बिगेस्ट अँड स्मॉलेस्ट ॲटम. स्मॉलेस्ट ॲटम कोणता तुम्हाला दिसतोय? तर सोडियम आणि स्मॉलेस्ट सोडियम आणि लिथियम हे स्मॉलेस्ट आहेत. तर सीझियम जो आहे हा बिगेस्ट एलिमेंट आहे. अँड व्हॉट इज द पिरियॉडिक ट्रेंड ऑब्झर्व इन व्हेरिएशन ऑफ ॲटॉमिक रेडियस डाऊन अ ग्रुप. आता वरून खाली येताना तुम्हाला काय चेंजेस आपण हे बघितलं. आपण जेव्हा डावीकडून उजवीकडे जातो तेव्हा ॲटॉमिक रेडियस जी आहे ही डिक्रीज्ड होते, कमी कमी होत जाते. पण वरून खाली येताना काय होतं? यू विल फाइंड दॅट वाईल गोईंग डाऊन अ ग्रुप द ॲटॉमिक साईज गोज ऑन इन्क्रीजिंग. ॲटॉमिक साईज जी आहे ही वाढत जाते. का वाढत जाते? बिकॉज वाईल गोईंग डाऊन अ ग्रुप न्यू शेल इज ॲडेड. आपण बघितलं आवर्त सारणीमध्ये ज्यावेळेस आपण वरून खाली येतो तेव्हा एक एक शेल, इलेक्ट्रॉनची एक एक शेल वाढत जाते. एक एक शेल वाढत गेल्यामुळे इलेक्ट्रॉनचा जो केंद्रक आहे, ॲटमचा जो केंद्रक आहे आणि शेल्समधलं जे डिस्टन्स आहे हे वाढत जातं. आणि डिस्टन्स वाढत गेल्यामुळे त्यांच्यामध्ये एवढं अट्रॅक्शन राहत नाही आणि त्यामुळे द डिस्टन्स बिटवीन द आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन अँड द न्यूक्लियस गोज ऑन इन्क्रीजिंग. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस ॲटॉमिक साईज इन्क्रीज इन स्पाईट ऑफ इन्क्रीज न्यूक्लिअर चार्ज. तर फक्त ॲटॉमिक साईज वाढत जाते, न्यूक्लिअर चार्ज वाढत नाही. अंडरस्टँड? आता जो थर्ड जो पॉईंट आहे तो आहे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. जसं आपण व्हॅलेन्सीमध्ये काय चेंजेस होतात, त्यानंतर सेकंड आपण काय बघितलं, सेकंड पॉईंट आहे ॲटॉमिक साईज, त्याच्यामध्ये काय चेंजेस बघितला. आता धातू अधातूचे जे गुणधर्म आहेत त्यांच्यामध्ये काय काय चेंजेस होतात पिरियॉडिक टेबलमध्ये एलिमेंट्समधले ते बघूया. लुक ॲट द एलिमेंट्स ऑफ द थर्ड पिरियड अँड क्लासिफाईड देम इनटू मेटल्स अँड नॉन मेटल्स. आपण बघूया की थर्ड पिरियड, ते आपण थर्ड पिरियड इथे फर्स्ट, सेकंड, थर्ड पिरियडमधले कोणकोणते एलिमेंट्स आहेत? सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन. त्यांच्यामधले तुम्हाला धातू कोणते आहेत आणि अधातू म्हणजे मेटल्स कोणते कोणते आहेत? सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम हे मेटल्स आहेत. तर फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, ऑर्गॉन हे नॉन मेटल्स आहेत. आणि सिलिकॉन जो आहे हा मेटलॉइड्स म्हणजे धातू सदृश आहे.
हे समजलं. 25. त्यांना आपण मेटल्स कोणते, नॉन मेटल्स कोणते याच्यामध्ये क्लासिफाईड केलं. ऑन विच साईड ऑफ द पिरियड्स आर मेटल्स, तर आपल्याला डाव्या बाजूला मेटल्स आहेत आणि उजव्या बाजूला काय आहेत, नॉन मेटल्स आहेत. नॉन मेटल्स कुठे भेटत आहेत, उजव्या बाजूला. आता आपण हे पण बघितलं की मेटॅलिक एलिमेंट्स लाईक सोडियम मॅग्नेशियम्स आर टुवर्ड्स लेफ्ट, डाव्या बाजूला आहेत, आणि नॉन मेटॅलिक एलिमेंट्स म्हणजे जे अधातू आहेत हे कुठे आहेत, उजव्या बाजूला आहेत, टुवर्ड्स द राईट. द मेटॅलॉइड एलिमेंट सिलिकॉन, जो सिलिकॉन मी दाखवला तो मेटॅलॉइड एलिमेंट आहे, म्हणजे धातू सदृश मूलद्रव्य ज्याला म्हणतात. हा कुठे होता, हा दोघांच्या मध्ये होता. इन बिटवीन दिस टू टाइप्स अ सिमिलर पॅटर्न इज ऑल्सो ऑब्झर्व इन अदर पिरियड्स. म्हणजे आपण हा फक्त एका पिरियड्समधला अभ्यास केला, तर बाकीचे जे सगळे पिरियड्स आहेत, आडव्या ओळी आहेत, त्यांच्यामध्ये सर्वांमध्ये आपल्याला असंच दिसून येतं. इट इज सीन दॅट द झिगझॅग लाईन, आपण मूलद्रव्यांची तिथे मॉडर्न पिरियॉडिक टेबलमध्ये मी तुम्हाला मागच्या वेळेस पण ती झिगझॅग लाईन दाखवली. तर ती झिगझॅग लाईन जी आहे ही काय करते, तर मेटल्स आणि नॉन मेटल्सला सेपरेट करते. एलिमेंट्स appears to have arranged in such a way that metals are on left side of this line and non-metal on right side. म्हणजे ती झिगझॅग लाईन अशा तऱ्हेने त्यांना डिवाइड करते की लेफ्ट साईडला तुम्हाला मेटल्स दिसतील आणि राईट साईडला नॉन मेटल्स दिसतील, आणि तिच्या बॉर्डरला सगळे मेटलॉइड्स असणार त्या झिगझॅग लाईनच्या. मेटलॉइड्स आर अलॉंग द बॉर्डर ऑफ दिस लाईन. हाऊ डिड दिस हॅपन, तर अशी मांडणी कशा प्रकारे त्यांनी केली आहे हेही आपण पाहूया. आणि आता आपण काय अभ्यास करणार आहोत की कॅरेक्टरिस्टिक्स केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. धातू आणि अधातूंच्या वैशिष्ट्यपूर्ण रासायनिक गुणधर्मांची तुलना. काय, धातू आणि अधातूंचे जे रासायनिक गुणधर्म आहे यांची आपण तुलना करूया की धातूमध्ये रासायनिक गुणधर्म कोणता असतो तर अधातूंमध्ये कोणता असतो. It is seen from the chemical formula of simple ionic compound that the cation in them is formed from a metal while anion from a non-metal. तर ज्यावेळेस संयुग बनतं त्याच्यामध्ये 2 किंवा अधिक मूलद्रव्य असतात, त्या मूलद्रव्यांमध्ये जे मेटल्स असतात, धातू असतात, ते केटायन्स बनवतात, म्हणजे ते धनायन बनवतात. तर नॉन मेटल्सपासून काय बनतात, एनायन्स बनतात. From this it is understood that metal atoms have a tendency to form a cation by losing its valence electrons. Valence electrons म्हणजे काय, तर बाहेरची जी कक्षा असते, सर्वात शेवटची जी कक्षा आहे त्याच्यामधले जे इलेक्ट्रॉन्स असतात त्यांना वॅलन्स इलेक्ट्रॉन्स म्हणतात. आणि धातूची ही टेंडन्सी असते की ती ते धातूच्या अणूची ही टेंडन्सी असते की त्या इलेक्ट्रॉन्सला ते काय करतात, लूज करतात, आणि धनायन म्हणजे इलेक्ट्रॉन्स देऊन त्यांच्यावरचा जो चार्ज आहे तो प्लस होणार, म्हणजे केटायन्स बनवतात, ते धनायन्स बनवतात. आणि ही जी त्यांची प्रॉपर्टी आहे हिला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑफ ॲन एलिमेंट, बरोबर, याला काय म्हटलं जातं, मूलद्रव्याची विद्युत धनता. मूलद्रव्याची विद्युत धनता असं म्हटलं जातं. कोणती प्रॉपर्टी, इलेक्ट्रॉन्स लूज करण्याची, इलेक्ट्रॉन्स डोनेट करण्याची जी प्रॉपर्टी आहे ती कोणाची असते, मेटल्सची, मेटल्समधल्या ॲटम्सची असते. On the other hand, an atom of a non-metal has a tendency to form an anion by accepting electrons from outside into its valence shell. त्याच्या उलट जे अधातू आहेत त्यांच्या ॲटम्समध्ये काय असते टेंडन्सी, तर ते काय करतात, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याची टेंडन्सी असते. वी हॅव ऑलरेडी सीन दॅट आयन्स हॅव अ स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस. जर आपण नोबल गॅसचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं तर त्याच्यामध्ये ज्या इलेक्ट्रॉन्स शेल्स असतात ह्या पूर्णपणे भरलेल्या असतात, आणि त्यामुळे तिथले जे एलिमेंट्स असतात हे कसे असतात, स्थिर असतात, त्यांच्यामध्ये रिॲक्टिव्हिटी जास्त नसते. हाऊ इज द ॲबिलिटी टू लूज ऑर ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन इन वॅलन्स शेल डिटरमाइन. आता आपण हे बघूया की मेटल्समध्ये लूज करण्याची ॲबिलिटी कशी असते आणि नॉन मेटल्समध्ये ती ॲक्सेप्ट करण्याची ॲबिलिटी कशी येते. All the electrons in any atom are held by attractive force exerted on them by positive charge nucleus. आता जर आपण अणूची जर डायग्राम बघितलं, अणूमध्ये जो केंद्रक असतो त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज असतो आणि त्याच्यामध्ये ही कॅपॅसिटी असते की सगळ्या इलेक्ट्रॉन्सला तो काय करतो, घट्ट धरून ठेवतो ॲट्रॅक्टिव्ह फोर्सने. इलेक्ट्रॉन्स इन द इनर शेल्स लाई इन बिटवीन द वॅलन्स शेल अँड द न्यूक्लियस. तर इलेक्ट्रॉनची जी सर्वात शेवटची शेल आहे
आणि मधलं जे आहे केंद्रक आहे. केंद्रक आणि शेवटची शेल याच्यामध्ये काय असतात, आणखीन शेल्स असतात इलेक्ट्रॉन्सच्या, बरोबर. आपण असे शेल्समध्ये डिवाइड करतो, दोन, एका पहिल्या याच्यामध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्या शेल्समध्ये 8 इलेक्ट्रॉन, तिसऱ्या शेल्समध्ये अजून 8 इलेक्ट्रॉन्स, आणि जी सर्वात शेवटची कोणती शेल असेल त्याच्यामध्ये आणि केंद्रकामध्ये अजून 2-3 शेल्स असू शकतात. आणि बिकॉज ऑफ देअर प्रेझेन्स the effective nuclear charge exerting an attractive force on valence electron is somewhat less than actual nuclear charge. तर काय होतं, जसजसं डिस्टन्स वाढते, म्हणजे शेवटची शेल जी असते त्याच्यातलं डिस्टन्स आणि केंद्रकामधलं डिस्टन्स हे बाकीच्या शेल्सपेक्षा जास्त असतं, बरोबर. आणि त्याच्यामुळे जे आणखीन एक रिझन काय आहे, डिस्टन्स तर जास्तच आहे, परत जी शेवटची जी शेल असते त्याच्यामध्ये एक मोजकेच इलेक्ट्रॉन्स असतात, म्हणजे कमी इलेक्ट्रॉन्स असतात. नंबर ऑफ द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन मेटल्स, म्हणजे धातूमधले ॲटम्स जे असतात, धातूंमधले जे अणू असतात त्यांची जर मांडणी केली इलेक्ट्रॉन्सची शेल्सची, तर शेवटच्या शेल्समधले जे इलेक्ट्रॉन्स असतात ते 1 ते 3 एवढे असतात. ऑल्सो द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज एक्सर्टिंग अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन स्मॉल, म्हणजे पॉझिटिव्ह म्हणजे केंद्रकाचा जो इफेक्ट आहे सर्वात शेवटच्या शेल्सवर तो कमी असतो, कारण डिस्टन्स जास्त असल्यामुळे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनची संख्याही कमी असते, इलेक्ट्रॉनची संख्या कमी असल्यामुळे अट्रॅक्शन एवढं काही नसतं. जर इलेक्ट्रॉन्स जास्त असेल तर अट्रॅक्शन जास्त असतं, पण इलेक्ट्रॉन्स कमी असल्यामुळे अट्रॅक्शन कमी असतं. आणि त्यामुळे काय होतं, ॲज अ कंबाईन इफेक्ट ऑफ दिस 2 फॅक्टर मेटल्स हॅव अ टेंडन्सी टू लूज द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. डिस्टन्स कमी असल्यामुळे इलेक्ट्रिक फोर्स अट्रॅक्टिव्ह फोर्स कमी असतो, इलेक्ट्रॉन्स कमी असतात, आणि म्हणून मेटल्सची ती काय होते, टेंडन्सी होते की ते इलेक्ट्रॉन्स पटकन लूज होऊन जातात, डोनेट होऊन जातात दुसरीकडे. आणि मग काय होतं, इलेक्ट्रॉन्स ते दिल्यामुळे यांच्यावरती कोणता आयन्स, कॅटायन्स म्हणजे धनायन, ते जे मेटल आहे हे धनायन्स बनवतात आणि एक स्टेबल नोबल गॅस कॉन्फिगरेशन आणि स्टेबल होतात. This tendency of an element is called electropositivity, that is the metallic character of the element. बरोबर. मेटल्समध्ये इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी हा गुणधर्म आपल्याला आढळतो. तर मेटल्समध्ये काय ते इलेक्ट्रॉन्स देतात, तर त्यांचं जे अट्रॅक्शन असतं ते कमी असतं शेवटच्या शेलवर, आणि इलेक्ट्रॉन्सची संख्याही कमी असते, त्यामुळे ते पटकन लूज होतात आणि त्यांचे कॅटायन्स बनतात. अंडरस्टँड. नाउ सेकंड पॉईंट इज the periodic trend in the metallic character of the element is clearly understood from their position is modern periodic table. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांच्या धातू गुणधर्मांचा आवर्ती कल स्पष्टपणे दिसून येतो. म्हणजे त्यांच्यामध्ये जे थोडेफार प्रमाणामध्ये चेंजेस असतात ते आपल्याला त्यांच्या प्लेसनुसार, त्यांना जी पोझिशन दिली आहे, त्यांना जी जागा दिली आहे त्याच्यावरून आपल्याला दिसून येतात. Let us first consider the metallic character of elements belonging to the same group. म्हणजे एकाच ग्रुपमध्ये जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये काय काय चेंजेस, मेटॅलिक कॅरेक्टर्समध्ये काय काय चेंजेस होतात ते आपण पाहूया. जर आपण वरून खाली, while going down a group a new shell gets added, हेही मी सांगितलं तुम्हाला, ज्यावेळेस आपण वरून खाली येतो त्यावेळेस एक एक शेल जी आहे ही काय होत जाते, ॲड होत जाते. रिझल्टिंग इन्क्रीज इन डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन. शेल्स वाढत आहेत म्हणजे डिस्टन्स वाढते, केंद्रकाचं बाहेरच्या शेल्समधलं जे डिस्टन्स आहे ते वाढते, आणि त्याच्यामुळे काय होतं आहे, त्यांच्यामधलं जे अट्रॅक्शन आहे ते कमी कमी होत जाते. अँड दिस रिझल्ट्स इन लोवरिंग द इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज अँड देअर बाय लोवरिंग द अट्रॅक्टिव्ह फोर्स ऑन द व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स. बरोबर. त्यांच्यावरती त्याचा तेवढा हे राहत नाही अट्रॅक्ट करण्याचा, आणि त्यामुळे काय होतं, ॲज अ रिझल्ट ऑफ दिस द टेंडन्सी ऑफ द ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. आणि त्यामुळे काय होत जातं, वरून खाली येत जाताना इलेक्ट्रॉन्स जे असतात हे वाढत जातात, शेल्स वाढत गेल्यामुळे एलिमेंट्सची जी टेंडन्सी आहे इलेक्ट्रॉन्स लूज करण्याची ही पण वाढत जाते. आणि मग जी सर्वात शेवटची शेल्स आहे त्याच्यातले इलेक्ट्रॉन्स जेवढे आहेत ते डोनेट केल्यानंतर मग आतली जी शेल आहे ही बाहेरची शेल म्हणून आपण हे करणार, आणि बाहेरची शेल मग पूर्ण बनलेली असते 8नी, ती ऑक्टेटमध्ये म्हणजे 8नी बनलेली असते.
8 इलेक्ट्रॉन्स असतात त्याच्यामध्ये. अँड देअरफॉर रिझल्टिंग कॅटायन हॅज अ स्पेशल स्टॅबिलिटी. आणि ती 8 म्हणजे पूर्ण असते, स्थिर होते ती. ड्यू टू दिस द टेंडन्सी ऑफ द ॲटम टू लूज इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस फर्दर अँड द मेटॅलिक कॅरेक्टर ऑफ ॲन ॲटम इज इट्स टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स. तर ॲटम्स metallic character of an atom is its tendency to lose electrons and therefore following trend is observed. काय होतं, metallic character of element increase while going down the group. जसं आपण वरून खाली येतो तसं त्यांचं जे हे कॅरेक्टर आहे मेटॅलिक कॅरेक्टर हे काय होतं, वाढत जातं. कोणतं आहे मेटॅलिक कॅरेक्टर, तर लूज इलेक्ट्रॉन्स लूज करण्याचं जे कॅरेक्टर आहे ते काय होतं, वरून खाली येत येत वाढत जाते. का वाढतात, शेल्स वाढत आहेत आणि त्याच्यामुळे अट्रॅक्शन कमी होतं आणि त्याच्यामुळे लूज करण्याची जी त्यांची टेंडन्सी आहे ही वाढत जाते. आता वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट, आता आपण हे बघितलं ज्यावेळेस आपण डावीकडून उजवीकडे जातो पिरियॉडिक टेबलमध्ये त्यावेळेस शेल्स वाढतात का नाही, शेल्स सेम असतात. तुम्ही हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जर बघितलं आडव्या ओळींचं करून तर त्यांच्या ज्या इलेक्ट्रॉन्स ज्या शेल्स आहेत, इलेक्ट्रॉन्सचे जे कवर्स आहेत ते सेम असतात, फक्त एक एक इलेक्ट्रॉन ॲड होत जातो. While going from left to right within a period, outermost shell remains the same. However, the positive charge on the nucleus goes on increasing. अणुअंक एक एकनी वाढतो आणि त्यामुळे काय होतं, ॲटॉमिक रेडियस डिक्रीज होते. आपण ते मागच्या टॉपिकमध्ये बघितलं. अँड थस इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज गोज ऑन इन्क्रीजिंग. आणि त्यामुळे अणूची जे केंद्रकामधला जो पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याची कॅपॅसिटी जी आहे ही त्यांना अट्रॅक्ट करण्याची ही पण वाढते, कारण की इलेक्ट्रॉन्स वाढत जातात आणि तिकडे निगेटिव्ह चार्ज वाढतो, इकडे पॉझिटिव्ह चार्ज वाढतो आणि त्याच्यामुळे त्यांचं जे अट्रॅक्शन आहे हे वाढत जातं. So as a result of this the tendency of the atom to lose valence electrons, attraction जास्त असल्यामुळे हे काय करत नाहीत, इलेक्ट्रॉन्स लूज करू शकत नाहीत. As a result of this the tendency of atom to lose valence electrons decrease within a period from left to right. इथे increased होत जाते टेंडन्सी लूज करण्याची उभ्या मांडणीमध्ये, तर आडव्या मांडणीमध्ये लूज करण्याची जी टेंडन्सी आहे ती कमी कमी होत जाते. The two factors namely increasing nuclear charge म्हणजे केंद्रकातला जो चार्ज आहे तो वाढतो आणि ॲटॉमिक रेडियस जी आहे ही कमी कमी होत जाते. त्यामुळे काय होतं, increasing the effective nuclear charge and therefore valence electrons are held with great attractive force. This is called electronegativity of an atom. म्हणजे इलेक्ट्रॉन्स त्याच्यात ॲड होत गेल्यामुळे त्यांच्यामध्ये काय राहतं, अट्रॅक्टिव्ह फोर्स जास्त असतो आणि यालाच काय म्हणतात, इलेक्ट्रॉनची घेण्याची कॅपॅसिटी आहे ॲटमशी ज्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतात. इलेक्ट्रॉन डोनेट करण्याची जी कॅपॅसिटी त्याला इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी म्हणतात. And due to increasing electronegativity from left to right within a period, ability of an atom to become anion by accepting outside electrons goes on increasing. तर आपण ज्यावेळेस बघतो पिरियॉडिक टेबलमध्ये तर डावीकडून उजवीकडे जाताना एक एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करत जातात. म्हणजे ही जी टेंडन्सी आहे ही वाढत जाते डावीकडून उजवीकडे जाताना. The tendency of an element to form anion or the electronegativity is the non-metallic character of an element. तर हे नॉन मेटल्सचं कॅरेक्टर, अधातूचं कॅरेक्टर आहे. अधातू काय करतात, इलेक्ट्रॉन्स ॲक्सेप्ट करतात आणि ॲनायन्स बनवतात. अंडरस्टँड. Always remember, while going downwards in any group, electropositivity goes on increasing while their electronegativity goes on decreasing. सेकंड पॉईंटमध्ये आपण काय बघितलं, लेफ्ट टू राईट, वाईल गोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट इन एनी पिरियड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ॲन एलिमेंट गोज ऑन इन्क्रीजिंग while their electropositivity goes on decreasing. इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी डिक्रीज्ड होते म्हणजे काय होतं, इलेक्ट्रॉन्स डोनेट करण्याची टेंडन्सी कमी होते आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याची टेंडन्सी वाढत जाते. आणि थर्ड पॉईंट आहे, लार्जर द इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी ऑर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ द एलिमेंट हायर द रिॲक्टिव्हिटी. म्हणजे इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी जास्त असेल किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असेल तर तो जो एलिमेंट आहे ते जे मूलद्रव्य आहे ते अधिक क्रियाशील असतं. ग्रेडेशन इन हॅलोजन फॅमिली. आता हॅलोजन्स जे आहेत ह्या कोणत्या ग्रुप्समध्ये आपण बघितले, 17 नंबर्सच्या. त्याच्यामध्ये द ग्रुप 17 कंटेन्स द मेंबर्स ऑफ द हॅलोजन फॅमिली.
तर 17 नंबरचा जो ग्रुप आहे याला हॅलोजन फॅमिली म्हटलं जातं. ऑल ऑफ देम हॅव द जनरल फॉर्म्युला X2. त्यांचं रेणुसूत्र आपण बघितलं Cl2 F2 Cl म्हणजे रेणुसूत्र X2 असं दर्शवलं जातं. ग्रॅडेशन इज ऑब्झर्व इन देअर फिजिकल स्टेट डाऊन द ग्रुप. पण त्यांच्या फिजिकल स्टेट्समध्ये काही विविधता आढळून येते. ग्रेडेशन म्हणजे विविधता. म्हणजे कसं, तर फ्लोरीन आणि जे क्लोरीन आहेत तर गॅसेस आहेत, तर ब्रोमिन लिक्विड आहे. जसं आपण बघितलं की ग्रुपमध्ये एकतर धातू असणार, एकतर सेकंड ग्रुपमध्ये अल्कलाईन अर्थ मेटल म्हणजे अल्कधर्मी धातू आहेत, म्हणजे एकसारखे सगळे असतात. पण ह्या ग्रुपमध्ये जे हॅलोजन फॅमिली आहे त्याच्यामध्ये फ्लोरीन क्लोरीन हे गॅसेस आहेत, तर ब्रोमिन लिक्विड आहे, तर आयोडीन सॉलिड आहे. म्हणजे हे ग्रॅडेशन ही विविधता त्या ग्रुपमध्ये आढळते. डू यू नो M+2H2O काय बनतं, MOH2+H2 असं रेणुसूत्र मिळतं. ए जनरल केमिकल इक्वेशन्स इंडिकेटिंग द रिॲक्शन ऑफ अल्कलाईन अर्थ मेटल इज गिवन बिलो. म्हणजे अल्कलाईन अर्थ मेटल M जो आहे हा समजा जर मग आपण बघितला की अल्कलाईन अर्थ मेटल आहे आणि त्याचं जेव्हा रेणू पाण्याशी काय होतं संपर्क येतो त्यावेळेस आपल्याला असं रेणुसूत्र मिळतं कोणत्याही अल्कलाईन अर्थ मेटलचं. पाण्याबरोबर जर अभिक्रिया केली तर सर्वसाधारणपणे आपल्याला अशी समीकरणे मिळतात. वाईल गोईंग डाऊन द सेकंड ग्रुप. पण जर आपण सेकंड ग्रुप बघितला कोणता, बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सिरियम, बेरियम हे जर बघितले तर यांच्यामध्ये आपल्याला विविधता आढळून येते. कोणती, तर त्यांची जी रिॲक्टिव्हिटी म्हणजे अभिक्रियशीलता जी आहे ही वेगळी वेगळी. बेरिलियम जो आहे हा पाण्याबरोबर रिॲक्ट होत नाही, तर मॅग्नेशियम कोणाबरोबर रिॲक्ट होतो, स्टीम म्हणजे वाफेबरोबर, तर कॅल्शियम आणि स्ट्रॉन्शियम आणि बेरियम जे आहेत हे पाण्याबरोबर रिॲक्ट होतात पण रूम टेम्परेचरला म्हणजे कक्ष तापमानाला रिॲक्ट होतात. तर येथे अल्कधर्मी जे आहेत अल्कलाईन अर्थ मेटल हे यांच्याबरोबर पाण्याची अभिक्रिया होते आणि असंच रेणुसूत्र सेम रेणुसूत्र आपल्याला मिळतं. कळालं, हा लेसन समजलाच असेल तुम्हाला. ओके.